जय जय ठोंबार खोमाई आहा ठोंबार खोमाई ठोंबार खोमाई ठोंबार खोमाई ठोंबार खोमाई कृष्ण कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे
सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय राम आवडे देवासी तो एका प्रकार 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 नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा 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 हृदय कळवळा वैष्णवा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिके पंढरीची वारी पंढरीची वारी आषाढी कार्तिके पंढरीची वारी आषाढी के आरती बंदरी सीधा साधन निर्धारी आन नाही साधन निर्धारी आन नाही साधन निर्धारी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा 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 हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा जाचा नेम जनार्दनी ऐसा जाचा नेम एका जनार्दनी ऐसा जाचा नेम एका जनार्दनी ऐसा जाचा नेम तो देवा परम पूज्य जनी तो देवा परम पूज्य जनी तो देवा परम पूज्य जनी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा
चंदन टिळा माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा विठोबार कुमार विठोबार कुमाये 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 विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु देव महाराज की जय विठ्ठल 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 वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांचा कृपा दाणे कथेचा विस्तारू त्यांचा कृपा दाणे कथेचा विस्तारू दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपा कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा सद्गुरु दावाजी सद्गुरु दास तुका नवे नवे जितका अधिकार माझ्या पांडुरंगाचा आहे तितकाच अधिकार आमच्या संतांचा देखील आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविक एका जनार्दनी तुमचे
त्याची आस पुरवावी विठ्ठल 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 रंग आना हो रंगनी रंग आना हो रंगनी देवा या हो या कीर्तनी 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 रंग आना हो रंगनी रंग आना हो रंगनी देवा या हो या कीर्तनी 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 आम्ही बाळे भोळे जन आम्ही बाळे भोळे जन यावे मिळून स्मरण करून मिळून स्मरण रंग आना हो रंगनी रंग आना हो रंगनी देवा या हो या कीर्तनी 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 आत्मरूप गणेशू केली स्मरण सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती वारंवार मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमन्तामरिष्टं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जय जय रघुवीर समर्थ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजचा जो अभंग आहे हा अभंग शांतीब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा देवाची आवड सांगणारा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार परिहार देणं इथं आवश्यक आहे. आजचा जो हा कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताह हा सामुदायिक पारायण सोहळा ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं सामुदायिक वाचन आपण करत आहात. ह्या वाचन सोहळ्याच्या निमित्तानं ह्या 8व्या वर्षी दळवी काकांच्या योगानं इथं आज येण्याचा योग आला. वास्तविक पाहता आपण सर्व उपस्थित आहात. आपल्या सर्व उपस्थित राहणाऱ्यांचं पहिल्यांदा अभिवादन करते, कारण ह्या धकाधकीच्या काळात देखील थोडासा वेळ तुम्ही काढून या सत्कार्यामध्ये सहभागी झालात हे लाख मोलाचं आहे. पांडुरंग परमात्मा, ज्ञानेश्वर माऊली माझ्या आईवडीलच माझे गुरु आहेत. यांच्या कृपा आशीर्वादानं ज्यांचं सहकार्य मला नेहमी लाभतं ते माझे पती इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर यूट्यूब चॅनल
चे प्रसारक चंदूदादा आणि त्यांचे चिरंजीव हेही इथं उपस्थित आहेत आज. आणि त्याचबरोबर गायक, वादक, टाळकरी, पेटीवादक, पखवाज वादक आणि तुम्ही सर्व उपस्थित श्रोतेजन, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल 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 विठ्ठल. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. आवड देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आण नसे, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. किती सुंदर नाथाने अभंग सांगितलाय बघा. आपण आता प्रत्येकाची आवड आपली वेगळी असते, पण इथं देवाची आवड इथं सांगितलेली आहे. आता प्रथम आपण ह्या अभंगाचं देवाचं वर्णन करणारे जे संत महात्मे आहेत त्यांचा पहिल्यांदा विचार करणार आहोत. कुणी कुणाचं वर्णन करावं हे खूप महत्त्वाचं आहे. एखादा पैलवान जर असेल तर त्या पैलवानाचं वर्णन दुसऱ्या पैलवानानंच करावं. काडी पैलवानानं करून चालेल का? नाही चालणार. एखाद्या सुगरणीचं वर्णन दुसऱ्या सुगरणीनंच करावं. नाहीतर यूट्यूबवर बघून पदार्थ सगळे बिघडवून टाकणारी ती पदार्थाविषयी काही सांगू शकणार नाही. त्यासाठी सुगरणच असावी लागते. नाहीतर कणकीत पुरण घालायचं की पुरणात कणिक घालायची हे जिला कळत नाही तिनं पुरणाचं पोळीचं सांगून काय उपयोग आहे. म्हणजे त्या योग्यतेचे वर्णन करायला असावे लागतात. तसं देवाचं वर्णन करण्यायोग्य संत जे आहेत त्यांचा आपण आज थोडक्यात विचार करणार आहोत. कारण योग्य वर्णन करणारेच ज्याचं वर्णन करणार आहे त्याचं वर्णन जे करणार आहेत ते सुद्धा योग्य असावे लागतात. नाहीतर उगाच आजकाल कोणीही कुणाचंही वर्णन करत सुटलंय. कुणी कुणाचं वर्णन करते त्याला काहीही तथ्य राहत नाही. आपल्या व्यवहारातलं छोटंसं उदाहरण सांगते. एक सासूबाई असते आणि ती म्हणते, अगं माझा जावई इतका दानशूर आहे, इतका दानशूर आहे, 2000 लोकांना रोज जेवण घालतो. बघा, माझा जावई इतका दानशूर आहे की 2000 लोकांना रोज जेवण घालतो. तर शेजारी बसलेले काकू म्हणतात, 2000 लोकांना जेवण घालतोय असं करतोय तरी काय तुझा जावई? तर ती सासू म्हणते, हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो. यात काय तथ्य आहे का? मग म्हणजे हे वर्णन योग्य आहे का? नाही. तर वर्णन करणाराही त्या योग्यतेचा असावा आणि ज्याचं वर्णन करायचं आहे त्याचं वर्णन करण्या योग्यतेचा वर्णन करणारा असला पाहिजे. तसं माझे नाथ महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे संत आहेत. बघा, संत आहेत, श्रीमंत आहेत आणि भगवंताशी एकरूप झालेले आहेत. बघा, संत पण आहेत, ते शांत पण आहेत आणि श्रीमंत पण आहेत. 3 गुण त्यांच्या मध्ये आहेत. शांतीब्रह्म असं का म्हटलं? त्यांच्यामध्ये जी शांतता आहे ती खूप महत्त्वाची आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की गंगेमध्ये स्नान करायला गेल्यानंतर यवन अंगावरी थुंकला
प्रसाद देऊन मुक्त केला. म्हणजे त्याला प्रसाद देऊन त्याला मुक्त केला. इतके ते शांत आहेत. म्हणजे शांती ब्रह्म हे का म्हटलं हे आपल्या लक्षात आलं. आता ते संत तर आहेतच, पण श्रीमंत सुद्धा आहेत. श्रीमंत का आहेत तर त्यांच्या घरी भागवत कथा नेहमी असायची. हे संत आहेत, श्रीमंत आहेत आणि शांत आहेत. या 3 गुण त्यांच्यामध्ये आहेत. आता ते संत देवाचे अत्यंत लाडके आहेत. 36 वर्षे भगवंतानी नाथांच्या घरी काम केलेलं आहे. श्रीखंड्या या नावानं काम केलं. श्रीखंड्या नावानं 36 वर्षे नाथांच्या घरी पाणी भरण्याचं काम केलं. वा चांगलं प्रमाण दिलं. कावडीने ज्या घरी पाणी चक्र पाणी वाहे. बघा नाथांच्या आरतीमध्येच सांगितले, जो श्रीखंड्या नाथांच्या घरी आजही एकनाथ षष्टीला पंढरपूरहून कावड गेल्याशिवाय नाथांचा तिथला रांजण भरत नाही. ही आख्यायिका आहे आणि हे प्रत्यक्ष आजही तिथं घडत आहे. म्हणून प्रत्यक्ष भगवंतानं नाथांच्या घरी काम केलंय. नाथांच्या घरी दुसरं काम भगवंतानं काय केलं, नाथांची कीर्तनं ज्या वेळेला असायची त्यावेळेला केशव या नावानं त्यांच्या कीर्तनामध्ये चाली धरण्याचं काम केलं. त्याचबरोबर नाथ महाराज ज्या वेळेला देवपूजेला बसायचे त्यावेळेला गंध हातात उघळून द्यावा आणि नाथांनी तो स्वतःच्या कपाळी लावावा. ज्याला लावायचा आहे गंध तोच नाथांना उघळून देत होता. ज्याला लावायचा आहे तोच देव नाथांना उघळून देत होता आणि तो नाथांच्या कपाळी लावत. किती महानता असली पाहिजे त्या नाथांची. म्हणून दासाचाही दास श्री हरी नंदाचा नंदन घासितो नाथा घरी चंदन घासितो नाथा घरी चंदन घासितो नाथा घरी चंदन. दासाचाही दास श्री हरी दासाचाही दास श्री हरी नंदाचा नंदन घासितो नाथा घरी चंदन घासितो नाथा घरी चंदन घासितो नाथा घरी चंदन. अशी या नाथरायांची परंपरा होती. भागवत कथा ऐकायला आलेल्यांच्यासाठी नाथ महाराज रोज पुरणपोळीचं जेवण द्यायचे. ऐकायला आलेल्यांच्यासाठी किती श्रीमंती होती बघा. जशी त्यांची व्यवहारिक श्रीमंती होती तितकीच त्यांची परमार्थिक श्रीमंती होती, जो भगवंत त्यांच्या घरी 36 वर्षे काम करत होता. अशा नाथांनी लिहिलेला त्यांनी कितीतरी ग्रंथ लिहिलेले आहेत. एकनाथी भागवत लिहिलेलं आहे, भावार्थ रामायण लिहिलेलं आहे आणि त्यांची भारुडं तर आपल्याला माहीतच आहेत की प्रसिद्ध आहे. मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, अरे अरे नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई.
करा वारी अन सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी हो मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची हो खरं जोडून बिनवीच तुम्हा नका करू संसार श्रमा नका गुंतू विषय कामा तुम्ही आठवा मधुसून तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वा छान प्रमाण दिले दादा दादला नको गो बाई मला नवरा नको गो बाई कितीतरी अशी प्रमाण आहेत माझ्या मल्हारीची वारी तसंच नाथांचं एक सुंदर भारुड आणखीन एक आहे हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना 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 आले संत घरी म्हणून काय बोलून शिनवावे ऊस गोड झाला म्हणून काय मुळासहित खावा आले संत घरी म्हणून काय बोलून शिनवावे ऊस गोड झाला म्हणून काय मुळासहित खावा प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावा प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावा हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना 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 बघा या भारुडांच्या माध्यमातून नाथ महाराज जेव्हा वेदाची भाषा कळत नव्हती वेदांना सुद्धा देवाचा अर्थ कळला नाही तेव्हा नाथांनी सर्वसामान्यांच्या पर्यंत जाऊन मग वासुदेव असू दे डोंबारी असू दे कितीतरी सर्वसामान्यांच्या त्या व्यवसायातून भगवंताचं रूप प्रकट केलं म्हणून कीर्तन म्हणजे बघा कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही तर मनोमंथनाचं साधन आहे जेणेकरून मूर्ती ठसावी श्रीहरीची ही मर्यादा आहे संतांच्या घरची कारण आज आपण कीर्तन म्हटलं की बघतो विनोद असला पाहिजे त्याच्यामध्ये किंवा नुसतं हसवलंच पाहिजे असं नाही मग हे संतांचे आपल्याला साहित्य कळणार कधी मी म्हणणार नाही की हसवू नये असं नाही पण व्यवहारातली उदाहरणं तेवढेच थोडक्यात देऊन ज्या योगे भगवंताचं रूप हृदयापर्यंत ठसतं अशी उदाहरणं दिली पाहिजे असो कुणावर इथं टीका करायची नाही पण आपल्याला भगवंतापर्यंत पोचायचं असेल तर नाथ महाराजांनी किती सुंदर असा भारुडाचा जो प्रयोग केला तो सर्वसामान्यांच्यापर्यंत पोचला आणि त्याच माध्यमातून तशाच पद्धतीचा आवडीचा अभंग सांगणारा नाथराय या अभंगामध्ये बघा देवाची आवड वेगळी जीवाची आवड वेगळी आणि संतांची आवड वेगळी जीवाची आवड काय आहे जीवाची म्हणजे आपल्या सर्वांची आवड काय पहिलं बघा 3 टप्प्यात सांगणार आहे पहिली जीवाची आवड जेव्हा एखादं लहान मूल असतं ते लहान मूल किती खेळणी दिलं तर आईशिवाय राहत नाही मला खेळणं नको आई तू पाहिजेस म्हणतं खेळणं फेकून देतं पण आईजवळच जातं ते किती पण सुंदर बायका असू दे त्यांच्याकडे जात नाही माऊली सांगतात एरिजिया पराविया रंबे हुणी बरविया तिया काय कराव्या बाळके तेने आणि आपुली माये खूप जरी आहे तरी जी ते नोहे स्नेह कुरे की आपली आई वेडी वाकडी जरी असली लुगड्यातली जरी असली
तरी ते बाळ आपल्या आईकडंच जातं. लक्षात घ्या. किती पण सुंदर बायका त्याच्याजवळ आणून उभा केल्या तर त्यांच्याकडे जात नाही. खेळणं दिलं तरी फेकून देतं. ही लहानपणची अवस्था असते. जीवाची आवड हळूहळू बदलत जाते. वय वाढेल तसं प्रत्येक जीवाची आवड बदलते. कालांतरानं तेच मूल तरुण झाल्यानंतर लग्न होतं, डोक्यावर तांदूळ पडले की त्याची आवड बदलली जाते. एका आईनं असाच सुंदर स्वयंपाक केला होता. हा कामावरून आला. तिचा तरुण मुलगा जो लहानपणी आईशिवाय राहत नव्हता तोच मुलगा, त्याच्यात कशी आवड बदलते बघा. तोच मुलगा कामावरून आला. आई मला जेवायला वाढ म्हणाला. आईनं जेवायला वाढलं. जेवायला वाढल्यानंतर ताटात बघतोय तर कसलं काय केलंस हे पिठलं, कसली भाजी केलेस, काय हे पिठलं केलेस, पाणी एकीकडं पिठलं एकीकडं, काय याला चव ना धव, कसलं केलेस, असं ओरडायला लागला. आईनं शांतपणे ऐकून घेतलं, काहीही बोलली नाही. आणि त्याचं बोलणं झाल्यानंतर आई त्याला म्हणाली, अरे तुझ्याच बायकोनं केलंय ते. मग म्हणतात टेस्टी आहे, टेस्टी आहे, पाताळ आहे पण टेस्टी आहे म्हणते पुन्हा. म्हणजे आवड बदलली का नाही सांगा. आईवरची आवड बदलली. पुन्हा म्हातारपणी ती आवड वेगळी असते. म्हणजे लहानपणी दुधाची बाटली, तरुणपणी तुम्हाला कळलं कशाची बाटली असते ती, आणि म्हातारपणी सलाईनची बाटली. म्हणजे ह्या बाटल्या सुद्धा बदलत गेल्या जीवाच्या. तसं संतांच्या बाबतीत होत नाही. त्यांची दृढ विश्वास असतो भगवंतावरती. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैचा कळे. तुमचा भाव, श्रद्धा, विश्वास महत्वाचा आहे. ना मूरत में ना तीरत में मैं तो तेरे विश्वास में, कबीरदास म्हणतात. मी तुझ्या विश्वासामध्ये मांडला तर देव, नाही तरी दगड. तू जिथं मानशील तिथं मी आहे. आपल्याला भक्त प्रल्हादांचं उदाहरण माहित आहे की खांबात तर खांबात प्रकट झाला नरसिंह अवतारा. म्हणजे जिथं तुम्ही मानाल तो तिथं आहे. भावेन देवं कलया नरेंद्रम, धनेन कांता कपटेन शत्रू. भावेन देवम, भावानं देवाला आपलंस करावं. भाव बळे आकळे एरवी ना कळे. म्हणजे भावानं आपलंच करायचं. भावेन देवम कलया नरेंद्रम, कलेनं राजाला आपलंस करावं. धनेन कांता, धनानं संपत्तीनं पत्नीला आपलंस करावं. आणि कपटेनं शत्रू, कपटानं शत्रूला. का कपट असेल तरच तो शत्रू होऊ शकतो. पण खरं पाहता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या भावावर अवलंबून आहेत. देवाला जर आपलंसं करायचं असेल तर संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. त्याला आपण आपलंसं कसं करायचं आहे तर संतांच्या आणि ग्रंथांच्या संगतीत राहून करायचं. मनोमार्गी केला तो ते चिमुकला. म्हणजे आपल्या मनाचाच कारभार करायला लागला तर तो तिथं मुकला जातोय. लक्षात घ्या. तर संतांच्याच मार्गाने गेलं पाहिजे. म्हणून जगामध्ये संत श्रेष्ठ आहेत. हे सांगायचं कारण असं की आता आपण बघितली ती जीवाची आवड बघितली. पुन्हा संतांची आवड काय असते. आवडी पंढरी भीमा पांडुरंग. बघा संतांना काय आवडतं. पंढरपूर आवडतं. किंवा संतांची अजून एक आवड कुठली आहे सांगा. म्हणा तुम्ही एखादं प्रमाण. आवडे पंढरी आवडे पंढरी भीमा पांडुरंग. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग. दे
गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले किंवा रूपी गुंतले लोचन रूपी गुंतले लोचन गुंतले लोचन रूपी गुंतले लोचन पायी स्थिरावले मन पायी स्थिरावले मन देह भाव हरपला देह भाव हरपला देह भाव हरपला देह भाव हरपला किंवा आवडे पंढरी भीमा पांडुरंग आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. कितीतरी ह्या संतांच्या आवडी आहेत की भगवंता शिवाय काहीही आवडत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, भाव कसा असावा, श्रद्धा कशी असावी. इतकं सुंदर तुकोबाराय सांगतात, काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण एका भावची काही नलगे का भावची तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची 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 विठोबाची. इथं काही लागत नाही, काही न लगे एका भावाशिवाय भक्तीशिवाय इथं दुसरं काहीच लागत नाही. माऊली सुद्धा सांगतात आपल्याला, एर पत्र पुष्प फळ हे भजावयामीस केवळ वाचून आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व. देव भावाचा भूकेला हाची दुष्काळ दयाला 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 हाची दुष्काळ. छान छान. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव भावाचा भुकेला आहे म्हणून देवाला काय आवडतं मग? आवडे देवासी तो ऐका प्रकार. देवाला काय आवडतं तर हे आवडतं की जो भक्त माझं नामस्मरण रात्रंदिवस करतो. अभंगाचं पहिलं चरण. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका. नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गळा
गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. बघा, तुळशी माळ का घालायची? जसं घराची वास्तुक शांती केल्याशिवाय आपण घरात राहायला जातो का? नाही जात. घराची वास्तुक शांती करतो, तसं ह्या घराची वास्तुक शांती म्हणजे तुळशी माळ आहे. तरच देव तिथं राहायला येईल. कारण हृदयात तो आहे, प्रत्येकांच्या हृदयामध्ये आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. तुझ्या हृदयातच आहे, जगात कुठेही त्याला शोधायला जावं लागत नाही. तुमच्या माझ्या हृदयात अधिष्ठित असणारा जो परमात्मा आहे. सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी. ह्या प्रत्येक घटाघटामध्ये जो भरलेला आहे तो देव आहे. जंगलात डोंगरात जाऊन कुठेही आपल्याला त्याला प्राप्त करावं लागत नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवा. कुठं जंगलात डोंगरात जाऊन भगवी वस्त्र परिधान करून जप तप साधना करणं म्हणजे भक्ती नव्हे. कारण आत्ताचा काळ असा आहे की त्या काळामध्ये द्वापारयुग, त्रेतायुग या काळामध्ये जप तप साधना ऋषीमुनी करत होते. पण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तेने नारायण येईला भेटी, तेने नारायण देईला भेटी, तेने नारायण येईला भेटी, तेने नारायण. हा कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. बघा, मग कलियुगामध्ये आत्ता जे चालू आहे प्रवचन, कीर्तन, भजन, हरिपाठ, हे कलियुगातलं आहे. आत्ता याची गरज खूप आहे. का गरज आहे? आपल्याला माहित आहे की बाहेर काय चाललंय. अत्याचार, मारामारी, खून, दरोडे याच्याशिवाय बाहेर बातम्यातनी काहीच ऐकायला मिळत नाही. सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा हे जाणार आहे. म्हणून ह्या कलियुगामध्ये सर्वसामान्यांचा आधार म्हणजे भगवंत आहे. भाजी भाकरीवर राजी होणारा हा पांडुरंग आहे. आणि म्हणून कलियुगा माझे करावे कीर्तन. किंवा ह्या कीर्तनानं काय होतं? ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, होतसे कीर्तनी, होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. मग इथं संतांनी कुठं सांगितलंय का सांगा की स्त्रियांनी कीर्तन करू नये, पुरुषांनीच करावं? हा, आणि आपण भेदाभेद करतो. कारण भेदाभेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. कारण या अभंगाच्या चरणामध्ये सांगितलंय की तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळेचं आपण अगोदर चिंतन करू, मग वैष्णव कोणाला म्हणायचं ते बघू. तुळशी माळ गळामध्ये का घालायची? त्याला आपण सगळं समर्पित करण्यासाठी. हा देह ज्यानं दिलेला आहे
दिले इंद्रिय, हात पाय कान, हा देह आपल्याला भजनासाठी दिलाय. भोजना गोमटा आपण करून ठेवलाय, पण भजना गोमटा आहे हे आपण कधी लक्षात घेत नाही. आणि म्हणून ह्याच्यातून कृतज्ञता आपण उतराई होऊच शकत नाही. आई वडिलांचं जसं ऋण फेडू शकत नाही, तसं भगवंताचं ऋण कोणत्याही जन्मात आपण फेडू शकत नाही. त्याचं भजन का करायचं? त्याच्यासाठी नाही करायचं, पण त्यानं आपल्याला ठेवलंय म्हणून करायचं, हे लक्षात घ्या. त्याच्या कृपेनं आपण जिवंत आहोत. कोरोनाचा काळ दाखवूनच गेलाय आपल्याला की कोण राहिलं कोण गेलं. म्हणून हे भक्ती करत असताना तुळशी माळ गळा, जसं सौभाग्यवती स्त्रीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र, कपाळाला कुंकू, पायात जोडव्या, याला जितका मान समाजात आहे तितका नुसतं दागिन्यानं मडवून जाण्यात आहे का? तुम्ही सोनं मस्त किलोभर घातलंय, पण मंगळसूत्र गळ्यात नसेल तर कुणीही तुम्हाला हळदी कुंकवाला बोलवत नाही. कपाळाला कुंकू, काळं नुसतं काळे मण्याची पोत जरी गळ्यात घातली तरी तुम्हाला हळदी कुंकवाला बोलवतात, कारण सौभाग्यवतीचं ते लक्षण आहे. बघा, तसं आपण भगवंताचे आहोत, त्याला आपण समर्पित झालो आहोत. ही तुळशी माळा म्हणजे त्याचं आपण झालं हे लक्षण आहे. म्हणून मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया. आपल्यावर कोणतंही संकट आलं, आघात झाला तरी मागं पुढं तो असतो सांभाळायला, हे आपण विसरून जातो. त्याच्याविषयी आपली कृतज्ञता असली पाहिजे. म्हणून हे जसं आहे की जीवनामध्ये तुळशी माळ का महत्त्वाची आहे? शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर तुळशी माळेचे जे मणी आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन जास्त प्रमाणात असतो आणि तो आपल्या शरीराला मिळतो, म्हणून तेही खूप महत्त्वाचं आहे. गोपीचंदन टिळा हृदयी कळवा. आता नुसतं तुळशी माळा घातल्यात, कपाळाला गंध आहे, तो वैष्णव होऊ शकत नाही. नुसती माळ घातली आणि टाळ कुठले म्हणजे सुद्धा वैष्णव नाही. मग वैष्णव कुणाला म्हणायचं? हृदयी कळवळा ज्याच्यामध्ये आहे, संतांच्या विषयी, ग्रंथांच्या विषयी, कीर्तन, भजन, प्रवचन याविषयी ज्याला तळमळ आहे. बघा, वैष्णवत्व जे अवघी देवावरी माया, भगवंताशिवाय मला दुसरं कुणीच नाही. जसं माऊली सांगतात आपल्याला, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी जन्म मरण, शरणांगता शरण मीची एकू. जो मला अनन्य भावानं शरण आलाय, म्हणजे काय? जसं मासा पाण्याशी अनन्य आहे, पाण्यातनं मासा बाजूला केला तर तडफडतो. बाळ आईशी अनन्य आहे, लेकरू आईशी अनन्य आहे, वासरू गाईशी अनन्य आहे. तसं भक्त भगवंताशी अनन्य असला पाहिजे. मी तुझ्याशिवाय या जगात मला कुणीच नाही असा भाव जिथं असतो त्याला अनन्य भाव म्हणतात. आणि हा भक्त आणि भगवंत यांच्या प्रती असला पाहिजे. एक छोटंसं उदाहरण देते. का माळ घालायची? वारकऱ्याला काय किंमत आहे? एक शेठजी असतात, खूप श्रीमंत असतात, ते मारवाड्याचे असतात ते, आणि ते असंच एका महाराजांचं कीर्तन ऐकायला येतात. कीर्तन ऐकायला आल्यानंतर त्या शेठजींना कीर्तन झाल्यानंतर महाराजांच्या चेहऱ्यावरचं एक तेज दिसतं आणि ते महाराजांना भेटायला जातात. शेठजी, महाराज, तुमच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून मलाही काहीतरी असा उपाय सांगा, असं सांगावं तुम्ही असं मला वाटतंय. त्यांनी सांगितलं की तुळशी माळ गळा. आत्ता आपल्या अभंगाचं जसं चरण आहे तसं त्यांनीही सांगितलं की गळ्यामध्ये तुळशी माळा घाला, भगवंताचं नामस्मरण करा. ते मारवाडी म्हणाले, मला तसलं काय जमणार नाही, तुळशी माळा तर घालूच शकत नाही मी, पण मला ते सुद्धा जमणार नाही नामस्मरण करणं, सोपं काहीतरी सांगा. मग सोप्यात सोपं त्या महाराजांनी त्यांना सांगितलं की फक्त तुम्ही एकच काम करा, रोज सत्य बोलायचं, खोटं कधीही बोलायचं नाही.
सत्य बोलायचं म्हटल्यानंतर मारवाडी म्हटले माझा धंदाच खोटं बोलण्याचा, आणि आता सत्य कसं बोलायचं? अहो मी 20 रुपयाची वस्तू 30 रुपयाला म्हणून सांगतो, इकडे 10-5 रुपये मला मिळतात, मला तेही जमणार नाही. खोटं बोलायचं मला म्हणजे खरं बोलायचं मला जमणार नाही. तेव्हा ह्याच्याहीपेक्षा सोपा उपाय काहीतरी सांगा. तेव्हा महाराज म्हणाले तुम्ही स्वतः माळ घालू शकत नाही, गोपीचंदन टिळा लावू शकत नाही, वैष्णवाला घरी बोलवू शकत नाही, कारण तुम्ही कंजूष मारवाडी आहात. तर मग एक काम दुसरं करा. रोज तुम्ही ज्याच्या गळ्यात तुळशी माळा आहे, कपाळाला गंध आहे, त्याचा गंध बघितल्याशिवाय, त्याचं दर्शन घेतल्याशिवाय चहा प्यायचा नाही. हा साधा उपाय तुम्ही करा. ठीक आहे म्हणतो ते मारवाडी. जातात, आनंद होतो त्यांना, किती सोपा उपाय सांगितला असं वाटतं. जातात घरी रोज. अहो त्यात काय अवघड आहे म्हटले महाराजांना. आमच्या शेजारी एक कुंभारदादा राहतात, ते माळकरी आहेत, कपाळाला गंध आहे, त्यांच्या गळ्यात तुळशी माळा आहे, आणि येणं जाणं संतांचं त्यांच्या घरी सारखं असतं. संतांना अन्नदान आणि नामस्मरण हे काम त्यांच्या घरी असतं. मग म्हटले की मी रोज त्यांचं तोंड पाहीन, आणि रोज त्या मारवाड्याचं चालू असतं की त्यांचा बुक्का आणि गंध बघितल्याशिवाय चहा घेत नसतो. एक दिवस कुंभारदादांचं असं होतं की संक्रांतीचे दिवस असतात, मडकी लवकर करायचे असतात त्यांना, म्हणून पहाटे उठून हरिपाठ वाचून, ग्रंथ वाचून, ज्ञानेश्वरी वाचून वगैरे पहाटे 5 वाजताच कुंभारदादा माती आणण्यासाठी घरातून निघून जातात. हा मारवाडी जरा उशिरा उठलेला असतो. नेहमीच्या वेळेत बघतो तर कुंभारदादा तिथं काय दिसत नाहीत. तो बाहेरून हाक मारतो, कुंभारदादा, अहो कुंभारदादा, आहे का तुम्ही घरी? तर आतून त्यांच्या पत्नीचा आवाज येतो, अहो आत्ताच ते बाहेर गेलेत, माती आणण्यासाठी डोंगराकडे गेलेत. हा जसा पळत जातो डोंगराकडं, जिथं कुंभारदादा माती खणत असतात, तिकडं हा मारवाडी पळत पळत जातो डोंगराजवळ. बघतात तर ते कुंभारदादांनी खोदलेला असता खड्डा, आणि त्या खड्ड्यामध्ये कुंभारदादांना एक हंडा सापडतो सोन्याचा, आणि हा बरोबर तिथं जायला आणि तो हंडा दिसायला. सापडला असा हा मारवाडी म्हणतो. त्या कुंभारदादांना वाटतंय की हंडाच सापडला म्हणतोय की काय हा, म्हणून ते कुंभारदादा म्हणतात असं करूया आपण, हे सरकार जमा झालं तर तुला पण मिळणार नाही, मला पण मिळणार नाही, मग आपण काय करूया, तू निम्म घे सोनं, मी निम्म घेतो. मारवाड्याला आनंद होतो, कारण अगोदरच तो कंजूस, त्याला तेच पाहिजे असतं. मग दोघं निम्म घेतात. पण मारवाड्याच्या मनात एक गोष्ट येते, नुसता गळ्यामध्ये तुळशी माळ आणि गोपीचंदन टिळा बघितल्यानंतर एवढा फायदा होतो, मग माळ घातल्यानंतर आणि टिळा लावल्यानंतर किती फायदा होईल. आणि मग तो मारवाडी त्याच महाराजांच्याकडनं पुन्हा माळ घालून घेतात. म्हणजे हे माळेचं महत्त्व आहे. आयुष्य कधी हे करायचं, म्हातारपणी नाही, नाहीतर म्हातारपणापर्यंत हाडकं चगळलेली असायची आणि मी खायचं सोडले म्हणायचं. दात पडलेले असतात, कशाला हाडकं चगळते, चगळायलाच येत नाही म्हणून मी खायचं सोडले म्हणून सांगणारे असे पण म्हातारे आहेत. तसं नाही, तर तरुणपणीच जसं ताजं टवटवीत फुल देवाला आपण वाहतो, जसं पायदळी तुडवलेलं हुंगलेलं फुल वाहत नाही, तसं आपलं शरीर ताजं टवटवीत आहे तोपर्यंत भगवंताच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. आता काय आपल्याला हे सगळं सोडायचं आहे का? नाही. तर घरदार प्रपंच बघून प्रपंच आणि परमार्थ याच्यामध्ये अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालता आपल्याला आली पाहिजे. ह्या दोन्हीची सांगड जीवनामध्ये घालता आली पाहिजे. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं काहीतरी कारण असतं. कार्य कारण भाव आपल्याला समजला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून माळ का घालायची हे आपण बघितलं, टिळा का लावायचा हे आपण बघितलं, वैष्णव कुणाला म्हणायचं हे आपण बघितलं, की वैष्णवा घरी सदा झणझणती टाळ, किंवा भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. अहो तो त्याची वाट बघत असतोय, कारण न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. त्याला काही नको असतं, फक्त तुमचं भजन, तुमचं प्रेम पाहिजे असते. भावाचा भुकेला असतोय तो. देवा कर मी पुण्य आहे सांगे सखा श्री हरी, देवा कर मी पुण्य आहे
सांगे सखा श्री हरी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी भक्तांची चाकरी भक्तांची चाकरी देवांचाही देव भक्तांची चाकरी करतो. आपण नाथांचं उदाहरण बघितलेच. तसंच जनाबाईला दळू सुद्धा लागलं. पंढरीचा पांडुरंग प्रत्यक्ष जनाबाईला दळू लागला. आपल्याला माहित आहे की सगळ्यांना, अहो आपण घरातल्यांना सांगितलं अहो गिरणीतलं तेवढा डबा आणा म्हणून दळणाचा, तरी घरातल्या ऐकायला तयार नसत्यात. पण जगाचा मालक जगाचा बाप जनाबाईच्या पाठीमागं दळू लागायचा आणि ओव्या म्हणायचा. तसं तुम्ही सुद्धा सर्वांनी टाळ्या वाजवून एकदा जनाबाईच्या आपण ओव्या म्हणायचे. सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके म्हणा सगळ्यांनी. माझे जाते गे खाली बसलेले सगळ्यांनी म्हणा. एक मिनिट. जगाचा बाप जनाबाईच्या पाठीमागं म्हणत होता. प्रत्यक्ष पांडुरंग म्हणतोय म्हटलं आपण कुठं लागलो सांगा. त्याचं नामस्मरण करण्यासाठी आपण म्हणायचंय. आणि हे कीर्तन एकटीच नाही किंवा आमचं एवढं उभं राहिलं एवढ्यांचं नाही, तर आपलं सगळ्यांचं कीर्तन आहे. सामुदायिक भक्ती करायची आपण. तेव्हा सगळ्यांनी मोठ्यानं म्हणायचं आणि मोठ्यानं टाळ्या वाजवायचे, पुरुष मंडळी पण आणि स्त्रियांनी पण. सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके म्हणा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा म्हणा. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळिले पीठ म्या भरिले. प्रपंच दळण दळिले पीठ म्या भरिले. सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. रुक्मिणी माझी माता ग पांडुरंग माझा पिता ग. रुक्मिणी माझी माता ग पांडुरंग माझा पिता ग. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. 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 ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. वा, असं म्हटल्यावर तो यायचा राहील का सांगा. जनाबाईनं बोलवलं मग आपण बोलवल्यावर येणार नाही का. आपण तेवढ्या तळमळीनं बोलवलं पाहिजे त्याला. म्हणून भगवंत हा त्याचं जितकं नामस्मरण करेल तितकं त्याला आवडतंय.
कारण आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळा गळा, गोपीचंदन तिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तळमळ हृदयामध्ये वैष्णवांच्या विषयी असली पाहिजे. आपलं कसं होतं, तळातच मळ राहतो पण तळमळ मात्र राहत नाही. एखादा जरी संत आला तरी संत येती घरा तोची दिवाळी दसरा म्हणण्याऐवजी संत येती घरा मागचं दार पुढं करा, बंद करा. बघा, म्हणजे संत आले की दारं लावतात असं नाही. प्रत्येक माणसामध्ये देवा याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. एक अशीच वारकऱ्याची मुलगी असते. आयुष्य किती महत्त्वाचं आहे मला यातनं सांगायचं आहे. वारी किती महत्त्वाची आहे. वारकऱ्याची मुलगी असते आणि तिच्या अंगणात एक गोसावी नेहमीप्रमाणे पीठ मागायला येतो. पीठ वाढायला ती जाते. नवीनच नवरी असते, ती लग्न होऊन जाते. जसं बापाच्या तिथं म्हणजे वडिलांच्या तिथं लहानपणीच तिनं माळ घातलेली असते आणि तिचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर सुद्धा सासरचे लोक सुद्धा वारकरी असतात, फक्त त्यांनी जरा उशिरा माळ घातलेली असते सासरच्या लोकांनी. आणि हिची माळ लहानपणापासून असते. लग्नानंतर ती जेव्हा सासरी जाते त्यावेळेला एक गोसावी येतो अंगणात आणि ती पीठ वाढायला जाते. तो गोसावी म्हणतो, बाळ नवीन नवरी का तू? होय म्हणते, मी नवीन. तुझं वय काय? माझं वय 20 वर्षे. तुझ्या नवऱ्याचं वय काय? नवऱ्याचं वय 15 वर्षे. तुझ्या सासऱ्याचं वय काय? सासऱ्याचं वय 10 वर्षे. तुझ्या सासूचं वय काय? सासूचं वय 5 वर्षे. आतनं सासू सगळं ऐकत असते, रागानं बाहेर पळत येते. कसलं वय आणि काय सांगतेस ही तू? आमचं वय एवढं आहे 5 वर्षाचं, मी 5 वर्षाची आहे असं करून ती भांडायला लागते. अगं तुझ्या जिभेला जरा तर काय हाड? सासऱ्याचं वय सांगतेस 10 वर्ष, नवऱ्याचं 15. तू काय लई मोठी झालीस वे, स्वतःचं वय 20 वर्ष सांगतेस. ती म्हटली, सासूबाई माफ करा, पण ही दीक्षा घेतल्यापासून, वारी जशी चालू केल्यापासून मला 20 वर्षे झाली. मी वारी चालू केल्यापासून. माझ्या पतींनी वारी केल्यापासून 15 वर्षे झालेत. सासरेबुवांनी माळ घालून 10 वर्ष झाले आणि तुम्ही आता 5 वर्षापूर्वी माळ घातल्या. म्हणजे खरं आयुष्य माळ घातलेलं कुठलं? हे जे सांगितलं तिनं ते. यात माझी काय चूक म्हटली. ती म्हटली, बरोबर आहे तुझं, माझंच चुकलं. तू माझं डोळं उघडलंस बघ. सुनेला सासू म्हणाली. आत्ता अशी सासू म्हणाल का? म्हणजे सासू सुनांच्यात सुद्धा असं नातं पाहिजे की एकमेकींना समजून घेतलं पाहिजे. ती रागवली तरी तिच्यात सुद्धा प्रेम असतं आणि ही बोलली तरी तिच्यात सुद्धा प्रेम असतं, हे जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आयुष्य हे किती वर्षे जगलो ह्यापेक्षा आपण कसं जगलो हे महत्त्वाचं आहे. भगवंताच्या नामस्मरणात किती वर्ष आपण आयुष्य घातलं हे महत्त्वाचं आहे. म्हणून अभंगाचं पुढचं चरण, आषाढी कार्तिक. तुळसी माळ आषाढी कार्तिकी पंढरे देवाने आषाढी कार्तिकी पंढरे देवाने आषाढी कार्तिकी
आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळा गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नसे. बघा, आषाढी कार्तिकी. आता वारीचे प्रकार आहेत. चैत्र वारी आहे, माघ वारी आहे, वैशाख वारी आहे, आणि मग आषाढी आणि कार्तिकी ह्या वाऱ्या आहेत. वारीचे जसे प्रकार आहेत, कोण ज्याला जे योग्य वाटेल त्या वारीला जातं. तुम्हाला 15 दिवसाची वारी नाही करता आली तर महिन्याची वारी करा. महिन्याची वारी नाही करता आली तर 3 महिन्याची करा. 3 महिन्याची नाही करता आली तर 6 महिन्याची करा. 6 महिन्याची नाही करता आली तर वर्षाची करा. म्हणून आषाढी कार्तिकी ही वारी सांगितलेली आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. मला विसरू नका म्हणतात ते. प्रत्यक्ष भगवंताला आपली ओढ लागलेली आहे. जशी आपल्याला भेटी लागे जेव्हा लागलीसे आस, त्याच्याकडे जाण्याची आस लागलेली असते, तसं भगवंतालाही आपल्याला भेटण्याची आस लागलेली असते. आता आषाढी कार्तिकी पंढरीचीच वारी का म्हटलं? दुसऱ्या कुठल्या वाऱ्या का म्हटल्या नाहीत? पंढरपूरचीच का म्हटली? यालाही महत्त्व आहे. बघा, पंढरपूर हे जगातलं सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आहे. भीमा, चंद्रभागा सगळ्यात सर्वोत्तम तीर्थ आहे, आणि सगळ्यात सर्वोत्तम श्रेष्ठ म्हणजे भक्त पुंडलिक आहे. म्हणून पंढरीची वारी करायची. अहो, या सगळ्यातून, ह्या भक्ती मार्गातून आपल्याला एक लक्षात येतं, सगळ्या संतांनी ह्या वारीमध्ये कुळ जाती वर्ण हे अवघेची अकारण, म्हणजे 18 पगड जातीची लोक त्या वारीत असतात. वारी ही सर्व धर्म समभावाची वारी असते. वारी ही द्वेष मत्सर हे विसरून जाण्याची वारी असते. बघा, भाऊ भाऊ घरात जरी भांडत असले तरी वारीत मात्र माऊली माऊली म्हणतात एकमेकांना. तिथं ते विसरून जातात. गावाकडे घराकडे आलं की एका काकरीसाठी भांडणारे असतात. तुझ्यात माझी एक काकरी पेरून झाली, माझ्यात एक तुझी झाली, म्हणून काट्या कुऱ्हाडी घेणारे भाऊ भाऊ सुद्धा वारीमध्ये मात्र शांत होतात आणि माऊली माऊली एकमेकांना म्हणतात. हा त्यांच्यात घडणारा बदल आहे. का वारी करायची? अवस्थेत आपण जगतो. बघा, व्यवस्थेत नाही. सगळं घरात आपल्यात कसं सगळी व्यवस्था असते, फॅन असतो, सगळं असतं, पण वारीत सगळ्या प्रकारच्या अवस्थेतून आपल्याला जायला लागतं. म्हणून वारी महत्त्वाची आहे. सगळ्या संतांची भेट होते, सगळ्या संतांचे विचार आपल्याला घ्यायला येतात. कारण पायी तीर्थयात्रा खूप महत्त्वाची आहे. कारण पाऊले चालती पंढरीची वाट आपण म्हणतो, पण खरोखर खरीच लोक तशी म्हणतात का? काही लोक पाऊले चालती दुकानाची वाट. कुठल्या दुकानात जातात लक्षात आलं असेल तुमच्या. तर पंढरपूरच्या वाटेकडे वळलं पाहिजे. दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला, दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला. किंवा एका ठिकाणी आपल्याला चोखोबा म्हणतात, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. वाटई चालावी पंढरीची, पंढरीची वाटई चालावी पंढरीची, पंढरीची वाटई चालावी पंढरीची. बघा, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची. पंढरपूरला का जायचं आपण बघितलं, वारी का करायची ते आपण बघतोय.
आषाढी कार्तिकी विसरू नका मज भगवंत म्हणतो. आपण पण तो वाट बघतोय म्हणून तिकडे गेलं पाहिजे. वाट पाहे उभा भेटीची आवडी म्हणून पंढरीसी जा रे आल्या न संसारा. जन्माला आल्यानंतर एकदा तरी वारी केली पाहिजे. बघा विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थका, म्हणे जन्माला दे साधक. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. बघा वारी ही खूप का महत्त्वाची आहे. वारीचं अजून एक वैशिष्ट्य आपण बघतो की अवस्थेमध्ये ज्यांनी वारी अनुभवली त्यांच्या लक्षात येईल की जर आपण वारीला गेलो तर लोक कशी राहतात. अगदी सर्वसामान्यांच्या पासून अगदी श्रीमंतांच्यापर्यंत सगळ्यांना तिथं समान भाव असतो, समान दर्जा असतो. कारण सगळे माऊली असतात. तू गरीब मी श्रीमंत हा भेदभाव नसतो तिथं. म्हणून सारी एकाचीच विण तेत कैचे भिन्ना भिन्न. मग स्त्री पुरुष हा तर भेद राहिला कुठं. असंच एकदा मी वारीला गेले होते आणि एका ठिकाणी कीर्तन चालू होतं. कीर्तन चालू असताना आम्ही तिथं ऐकायला बसलो. कीर्तनकार कीर्तन सांगत होते, काही कीर्तनकार उभे राहिले होते आणि एका बाईला असं वाटलं की आपण पण टाळ घेऊन उभं राहावं म्हणून एक दोन बायका उभा राहिल्या आणि त्या टाळ घेऊन साथीला उभा राहिल्या. थोड्या वेळानं एक भल्या मोठ्यांची माळ गळ्यात घातलेला एक वारकरी तिथं आला आणि त्या बायकांना रागवायला लागला. पहिलं बायाने टाळ खाली ठेवायचा, पहिलं बायाने टाळ खाली ठेवायचा, अजिबात टाळ घ्यायचा नाही. बायाने कीर्तन केलेला आमच्या फडावर चालत नाही, बायाने भजन म्हटलेलं आमच्या फडावर चालत नाही. ही फडांची फडफड कुठल्या संतांनी सांगितली हो. मी म्हणत नाही की फड असू नयेत, ही परंपरेचं भाग्य असलंच पाहिजे. माझी सुद्धा 4थी पिढी वारकऱ्याची आहे, मी इथं अभिमानानं सांगते. पण तिथं हा अन्याय तुम्ही ज्या स्त्रीवर करताय, संतांनी कुठं लिहून ठेवले स्त्रियांनी कीर्तन करू नये असं. अहो जर तसं लिहिलं असतं तर माझ्या ज्ञानोबा माऊलींनी मुक्ताईला उपदेश करायला सांगितलंच नसतं. मुक्ताईला चांगदेवांना उपदेश करायला सांगितला, ज्यानं 1400 वर्ष तपश्चर्या केली होती. अशा चांगदेवांना मुक्ताईनं उपदेश केलाय. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांगदेव योगियान तिले मानला रे गुरु. तिला गुरु मानलं. मग कुठं संतांनी लिहिलंय. माझ्या माऊली सांगतात या रे लहान थोर याती भलती नारी पहिला शब्द आणि परत नर. आमचे तुकोबा सांगतात कुळी कन्या पुत्र, कन्या अगोदर आणि परत पुत्र आहे, किंवा धन्य माता अगोदर आणि परत पिता आहे. आईला पहिलं प्राधान्य प्रत्येक संतांनी दिलेलं आहे. मला इथं सांगायचं कारण काय आहे, ही जो भक्तीचा संप्रदाय आहे तो पहिला मुळात आई वडिलांच्या सेवेवर आधारित आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणणार कसं काय, पण आई वडील कसे असावेत तेही तितकंच महत्त्वाचं आहे. परमार्थात आड येणारे आई वडील जर असतील तर ते माय बाप सरपिन की बोका, त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. जर परमार्थात आड येणारे आई वडील असतील तर. पण तेच आई वडील जर चांगले असतील तर त्यांची सेवा केली की भगवंताची सेवा करण्यासारखं आहे. कसं, तुम्हाला भक्त पुंडलिकांचं उदाहरण सांगते. ज्या वेळेला भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होते, का वारी चालू झाली आणि कधी चालू झाली याचं मूळ याच्यामध्ये आहे. म्हणून हे सांगते की भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत असताना भगवंत प्रसन्न झाले, पांडुरंग प्रसन्न झाले पुंडलिकाला आणि तिथं आले
आणि पुंडलिका तुला काय वर मागायचा तो माग म्हटले. तुझी ही आईवडिलांची सेवा बघून मी प्रसन्न झालोय, तुला जे मागायचं ते माग. तेव्हा पुंडलिकाने सांगितलं, भगवंता मला काही नको, पण या जगामध्ये जे पुण्यवान आहेत आणि जे पापी आहेत, जे तुझ्याकडे येतील त्यांचा तू उद्धार कर. मग ते पुण्यवान असू देत किंवा पापी असू देत, त्यांचा तू उद्धार कर. ठीक आहे म्हणतात पांडुरंग. वीट फेकलेली असते, त्या विटेवर भगवंत उभा राहिलेला असतो. वाट बघतो रावळात जाऊन कितीतरी दिवस, 8-10 दिवस जातात, पण पांडुरंगाकडे कुणीही यायला तयार नसतं. पुन्हा पांडुरंग तक्रार घेऊन भक्त पुंडलिकाकडे येतात. पुंडलिका, अरे तू म्हणत होतास की माझ्याकडे येणाऱ्यांचा मी उद्धार करावा, पण माझ्याकडे लोकच यायला तयार नाहीत, तर उद्धार कुणाचा करू. बघा, पुंडलिकानं सांगितलेलं उत्तर महत्वाचं आहे. देवा, तुम्हीच एखाद्या संतांचा अवतार घ्या आणि तुमच्याकडे येण्याची परंपरा चालू करा. म्हणून अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. प्रत्यक्ष पांडुरंगाचा अवतार म्हणजे माझे ज्ञानेश्वर माऊली आहेत. म्हणून आज तागायत आळंदी ते पंढरपूर ही वारी तेव्हापासून चालू आहे. म्हणून ज्ञान देवे रचिना पाया, उभारिले देवालया. नामा तयाचा किंकर, त्याने केला से विस्तार. जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. ह्या वारकरी संप्रदायाचा खांब म्हणजे जनार्दन एकनाथ महाराज आहेत. आणि तुका झालास, भजन करा सावकाश, तुका झालास एक कळस. ह्या वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरु तुकोबाराय आहेत. आणि त्या कळसावर फडकणारी एक पताका जी आहे ती म्हणजे स्त्रीच आहे, आणि ती म्हणजे बहिणाबाई आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. मग माझा वारकरी संप्रदाय आत्ता म्हणतो आपल्याला 50% आरक्षण मिळालं, पण त्या काळात संतांनी स्त्रियांना पहिलं आरक्षण दिलेलं आहे. अहो, पंढरपूरच्या वाळवंटामध्ये चर्चा करण्यासाठी सगळ्या जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई ह्या सगळ्या बसायच्या. ह्या महिलाच होत्या ना. म म्हणजे मंगलता, महिला या शब्दाचा अर्थ बघा. ही म्हणजे हिम्मतवाली, आणि ला म्हणजे लाजवंती. तिच्यामध्ये पवित्रता असली पाहिजे, ती खरी महिला. हिम्मतवाली असली पाहिजे, प्रसंगी आपलं कुटुंब उभा करण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये असलं पाहिजे. गरिबीत आणि श्रीमंती दोन्हीही काळात पतीला जी मदत करते ती खरी महिला आहे. आणि ला म्हणजे लाजवंती, प्रसंगी लाजलं सुद्धा पाहिजे. कधी लाजावं हे कळलं पाहिजे, कधी हिम्मत दाखवावी हेही कळलं पाहिजे तिला. आणि आपला संसार कसा उभा करावा, मंगलता, पवित्रता, आपल्या घराचं मंदिर कसं करावं हेही तिला कळलं पाहिजे. आजच्या कीर्तनामध्ये जर प्रत्येकानं आपल्या आईवडिलांची सेवा म्हणजे भगवंताची सेवा एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. का आईवडिलांची सेवा करायची? आईवडील का श्रेष्ठ आहेत? आई जितकी श्रेष्ठ आहे तितकंच वडील सुद्धा श्रेष्ठ आहेत, लक्षात घ्या. बऱ्याच घरामध्ये बापाचं आणि मुलाचं पटत नाही असं होतं. आत्तापर्यंत आईची महती गायलेलं बऱ्याच जणांनी ऐकलं. आई घराचं कळस असते, वडील घराचं अस्तित्व असतात. पवित्र तुळस असते आई, दुधावरची साय असते आई, लेकराची माय असते आई. पण वडील सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. वडील बोलत नाहीत याचा अर्थ वडिलांचं प्रेम तुमच्यावर नाही असं नाही. वडिलाचं काम कसं असतं माहिती आहे का? पत्र्यासारखं असतं. पत्रा, पाऊस, ऊन, वारा सगळं झेलायचं, पण आपल्या घरातल्या घरट्यातल्या कुटुंबाला सगळ्यांना निवारा द्यायचा. सगळं झेलत असताना पत्र्याचा आवाज लय होतो. घरातल्यांना वाटतं काय हे पत्रा किती आवाज करतोय. तसं बाप कडक असला की वाटतं की किती आवाज करतोय, किती रागवतोय. पण बाप चांगल्यासाठी रागवतो हे आपण लक्षात घ्या. बाप करी जोडी लेकराची ओढी, 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 बाप करी
आपुले कुरवंडे वागवोने आपुले कुरवंडे वागवोने आपुले कुरवंडे वागवोने आपुले कुरवंडे वागवोने एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा. बघा, बाप हा त्या घराचा आधार असतो. कारण आई वडिलांच्या इतकं जगात उपकार करणारं तुमच्यावर दुसरं कुणीही नसतं, हे लक्षात घ्या. जगामध्ये त्यांचे उपकार तुम्ही कधीही फेडू शकत नाही. ह्या देहाला तर आपल्याला आणलेलं असतंच, पण ह्या मार्गाला लावणारे सुद्धा जे आई वडील आहेत ते तितकेच श्रेष्ठ आहेत. म्हणून धन्य माता पिता तयाचे आपल्याला जगद्गुरु तुकोबराय सांगतात. म्हणजे भक्तीचा पायाच हा की आई वडिलांची सेवा करणं आहे. भक्त पुंडलिकापासून भक्तीचा पाया चालू झाला. सांगायचं काय आहे इथं मुद्दा, तर आई वडिलांची सेवा करणं म्हणजे परमेश्वराची सेवा आहे. माय बाप हे केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. तुम्ही मस्त वेगवेगळ्या तीर्थयात्रा करालाय, पण आई वडिलांना जर बघायला घरात कोण नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. देव माझ्या समोर येतो तेव्हा वाटतं की आई वडील हेच माझे देव आहेत. त्यांना सोडून आपण तिथं जाणं म्हणजे देवाला सोडून गेल्यासारखं नाही का? म्हणजे देव म्हणजे आई वडीलच आहेत, हे पहिलं लक्षात घ्या. नाथराय आपल्याला सांगतात, माय बाप जन्म देती, जन्म चुकविती संत पंक्ती. पण त्या संत पंक्तीला नेणारे सुद्धा वडीलच असतात. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरणसेवा साधावया. आपण जे काही आज करतोय, इथं जेवढी उपस्थित लोक आहेत ह्याच्यावर आई वडिलांचे उपकार आहेत, त्या भगवंताचे उपकार आहेत. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीचं आपल्यावर संचित आहे म्हणून भेटी झाली अकस्मात. बाप कसा असतो, एक सुंदर असं शब्द आहेत. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी. दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फटामधी हासू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमजाया बापर, उमजाया बापर. खरं तर बापाचं काळीज आपल्याला कठोर वाटतं बाळांनो, पण आई वडील हे तुमच्यासाठीच झिजत असतात. ते स्वतःसाठी कायच करत नसतात, आपल्या मुलांच्यासाठी करत असतात. पण त्या लेकरांना वाटत असतं की त्यांचं कर्तव्य आहे, असं काही लेकरांना वाटतं, पण ते तुमच्यासाठी करत असतात. का माझ्या डोळ्यात आत्ता अश्रू आले त्याचं कारण एक आहे. परवाच एक मी व्हिडिओ बघितला की पुण्याच्या एका शाळेमध्ये लॉला असणाऱ्या मुली 2-3 मुली ज्या ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थ घेऊन एका टेकडीवर पडलेल्या होत्या. आणि त्या पुण्यातला एक माणूस ज्याला मुली त्याच वयाच्या कॉलेजच्या वयाच्या मुली त्या माणसाला होत्या, तो फिरायला गेला होता आणि त्यानं बघितलं. अक्षरशः तो माणूस रडायला लागला की आज ही पिढी अशी करते, आपल्या लेकरांचं काय, पुढं काय भविष्य, हे त्याला वाटायला लागलं. म्हणजे आजच्या पिढीला अध्यात्माची खूप गरज आहे.
आणि हे प्रत्येक आईवडिलांना कळलं पाहिजे. आईवडिलांनाच जर म्हटलं अहो त्याचं खायचं प्यायचं वय, त्याला कशाला मंदिरात नेता? नाही. तुम्ही एखादीला म्हटलं अहो ग गायकवाड मॅडमचं आज कीर्तन आहे चल की ऐकायला, शेजारच्या मुलीला म्हटलं, तिच्या आईच म्हणत्या अहो तिचं खाया पियाचं वय आहे, टी व्ही बघायचं आहे, अभ्यास आहे तिला, आणि अभ्यास तर काहीच करत नाही, मोबाईलमध्ये 4 तास बसते. म्हणजे आपण किती वेळ वाया घालवतो आणि चांगल्या गोष्टीकडं किती दुर्लक्ष करतो. आज ही पिढी घडवण्यासाठी प्रवचन, कीर्तन, भजन हे आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येकाने. कारण ह्या प्रवचनाच्या, कीर्तनाच्या, ह्या ग्रंथांच्या माध्यमातून ही पिढी जी बरबाद व्हायला लागलेली आहे तिला अडवण्याचं सामर्थ्य ह्या सप्त्यामध्ये असतं, हे लक्षात घ्या. म्हणून आठवड्याचं हे 8 दिवसाचा सप्ताह असतो, त्याचा सगळ्या तरुणांनी अनुभव घेतला पाहिजे, लाभ घेतला पाहिजे. कारण रिटायर झाल्यावर नाही तर टायर पक्के आहेत तोपर्यंतच इकडं आलं पाहिजे. आपण म्हणते बघायला येईल रिटायर झाल्यावर, बघायला येईल म्हातारपणी तुम्ही जगणार आहे की नाही कशावरून? क्षणिका जीवित न भरवसा, न केला सहसा संत संग. हे जीवित क्षणित आहे. दुर्मिळम मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुरा. नाथ महाराज आपल्याला सांगतात हा मनुष्य देह अगोदर दुर्मिळ आहे, त्यात क्षणभंगूर आहे, कधी जाईल सांगता येत नाही. म्हणून 3 गोष्टींची आवश्यकता जीवनामध्ये आहे. मनुष्यत्व, माणसाच्या जन्माला येणं महत्त्वाचं आहे. कारण इथं पशु पक्षी प्राणी कोण येऊन बसलेत का? माणूसच येऊ शकतो, माणूसच इथं कीर्तन वगैरे ऐकू शकतो. म्हणून दुर्मिळम मनुष्य देहो, हे जसं माणसाचा देह दुर्मिळ असला तरी, क्षणिक असला तरी सुद्धा ह्या नश्वरातूनच ईश्वराचा शोध घ्यायचा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मनुष्यत्व, दुसरं मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रया, म्हणजे संतांच्या संगतीत येणं, ग्रंथांच्या संगतीत राहणं आणि मोक्ष प्राप्त करणं म्हणजेच आनंद. मोक्ष म्हणजे तरी काय असतं? तुम्ही आता एकाग्रतेने जे ऐकताय तीच खरी समाधी आहे. अहो असं कुणी केलं माहीत आहे? आमची राजमाता जिजाऊ. आज आपल्याला ह्या जगात सगळीकडे बघितलं की वाटतं की आज शिवाजी महाराज असते तर अन्याय अत्याचार ह्या जगात घडले नसते. शिवाजी महाराज जन्माला यावे असं प्रत्येकाला वाटतं की प्रत्येक घरात शिवाजी महाराज जन्माला यावेत. पण खरं सांगू का, प्रत्येक घरामध्ये जर जिजाऊ जन्माला आली तर शिवाजी महाराज यायला वेळ लागणार नाही, हे लक्षात घ्या. कारण गर्भाधान संस्कारापासून जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्यावरती संस्कार केले. ते पोटात बाळ असताना घोड्यावर बसण्याचे त्यांना डोहाळे लागले होते, स्वराज्य स्थापनेचे डोहाळे लागले होते. म्हणजे किती ती स्त्री बलवान होती, सामर्थ्यवान होती. आणि तुकोबांची कीर्तन ऐकायचे. विशेष महत्त्वाचं म्हणजे रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगायचे आणि तुकोबांचे कीर्तनाला ऐकायला जायचे. म्हणून आध्यात्मिक गुरुसुद्धा जगद्गुरू तुकोबाराय होते. ज्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या बछड्याला जन्म दिला ते शंभूराजे, देश धर्म पर मिटने वाला वीर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला वीर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. माझ्या युवकांनो, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर. हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारे. हो रयतेसाठी बाण दिले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर प्राण, हो प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, माझा देवाचं नाव गाजत
गड किल्ल्याच्या दगडावर. बघा, ज्या शंभूराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्यांच्या ह्या त्यांनी स्वतःचं बलिदान दिले आपल्या धर्मासाठी. मरेन तर हिंदू म्हणूनच आणि जगेन तर हिंदू म्हणूनच. कशालाही भुलले नाहीत, कुठल्याही गोष्टीला आमिषाला बळी पडले नाहीत. ज्या शंभूराजांनी या देशासाठी बलिदान दिलं, ज्या संतांचं त्यांनी संरक्षण केलं. आज शिवाजी महाराज शंभूराजे नसते तर आज तुम्हाला कीर्तन प्रवचन भजनं ऐकायला मिळाली नसती, कारण तो मुघल काळ होता. आणि त्या काळात त्यांनी आपलं संरक्षण करण्याचं काम केले. म्हणून संस्कार आणि संस्कृती जपण्याचं काम शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांनी केलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. म्हणून हा अभंग जो आहे तो शूरवीरांच्यासाठी आहे, भक्तांच्यासाठी आहे, देवाच्यासाठी आहे आणि आईवडिलांच्यासाठी आहे. हस्तं पवित्रं यदि दान पुण्यं, पादं पवित्रं यदि तीर्थयात्रा, मुखं पवित्रं यदि नाम घोषं, हृदयं पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठा. हात कधी पवित्र होतात? दान, सत्पात्री दान दिल्यानंतर. पूर्ण देहाची पवित्रता थोडक्यात सांगते. दान दिल्यानं, अन्नदान आणि ज्ञानदान केल्यानंतर हात पवित्र होतात. सत्कर्मानं मिळवलेलं दान असावं. बघा, हस्तं पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम. पाय कधी पवित्र होतात? तीर्थयात्रा स्वतःच्या पैशानं केली, कष्टाच्या पैशानं केली तर. मुखम पवित्रम यदि नाम घोषम. मुख कधी पवित्र होतं? नामघोष गजर मोठ्यानं केला तर. आणि हृदय कधी पवित्र होतं? तर ज्या वेळेला तुमचं भगवंतावर निष्ठा, विश्वास असतो तेव्हा. म्हणून कर्म तेरा अच्छा हो तो किस्मत तेरी दासी है. बघा, कर्म तेरा अच्छा हो तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी हो तो घर में ही मथुरा काशी है. घरात आईवडील हेच मथुरा आणि काशी आहेत. म्हणून हे देह पवित्र करायचा, त्यांची सेवा करायची. हे जरी आजच्या कीर्तनातून घेतलं तरी चालेल. तेव्हा एकदा गजर मोठ्यानं करायचा आणि मुख, हृदय सगळंच आपण पवित्र करायचं. विठोबा हात वर करा सगळ्यांनी. विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, 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 हरी जय हरी जय हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, 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 आई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, आई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पुंडलिकवार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल रखुमाई, विठोबा 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 विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा. बघा, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस.
तुळशीमाळा गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आण नसे. आषाढी कार्तिकी ह्या वारीशिवाय किंवा भगवंताशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही. म्हणून जगद्गुरू शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला सांगतात की एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. हा सगळं आता काही सांगितलंय, असा ज्याचा नेम आहे तो देवाला परम पवित्र आहे, परमपूज्य. एक मिनिट बघा, तो असा ज्याचा नेम असणारा कसा असतो, थोडक्यात 1-2 मिनिटात आपण बघत आहोत की ज्याचा नेम आहे, जो वारकरी संप्रदायात जन्माला आलाय, जो वारकऱ्याच्या घरात जन्माला आलाय, जो वारकरी आहे तो 42 कुळांचा उद्धार करणारा असतो. लक्षात घ्या. मग मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, मुलगा जर कीर्तनकार, प्रवचनकार, भजन करणारा, गाथा वाचणारा, ज्ञानेश्वरी वाचणारा, भागवत वाचणारा, हरिपाठ करणारा, कीर्तनात साथ देणारा, पखवाज वाजवणारा, भगवंताचं नामस्मरण करणारा, नुसतं चिंतन करणारा जो असतो तो आईकडची 21 कुळं आणि वडिलांच्याकडची 21 कुळांचा उद्धार करतो. आणि जर मुलगी असेल त्या ठिकाणी तर सासरची 21 कुळं आणि माहेरची 21 कुळं, असा 42 कुळांचा उद्धार करत असतो. म्हणून कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, किंवा पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. अशा भगवंताचं नामस्मरण करणारा मुलगा कसा असतो, थोडक्यात एक छोटंसं उदाहरण. एक वारकऱ्याचा मुलगा असतो, तो असा रस्त्यानं जात असतो, त्याला एक बातमी समजते की एका राजकन्येनं जो माझ्या मताप्रमाणे 20 पर्यंत मोजेल त्यालाच मी वरमाला घालणार असं ठरवलेलं असतं. आता इथं उभारलेल्या सगळ्या मुलांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे, खाली बसलेल्यांनी सुद्धा सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं की 20 पर्यंत कसं मोजलं त्या वारकऱ्याच्या मुलानं, का वारकऱ्याचं व्हायचं हे मला यातनं सांगायचं. जर तिच्या मताप्रमाणे 20 पर्यंत नाही मोजता आलं तर तुरुंगात जावं लागेल असं सांगितलेलं असतं. बरेच जण राजपुत्र येतात, कोणी संस्कृतमध्ये, कोण मराठीमध्ये, कोण हिंदीमध्ये, कोण इंग्रजीमध्ये 20 पर्यंत मोजतात, पण तिच्या मताप्रमाणे होत नाही, त्यांना तुरुंगात टाकलं जातं. आणि ह्या वारकऱ्याच्या मुलाच्या कानावर जेव्हा ही बातमी येते तेव्हा तो त्या राजवाड्याजवळ जातो, त्या सेवकांना म्हणतो, मी जर 20 पर्यंत मोजलं तरी चालेल का? तेव्हा तो सेवक म्हणतो, हो तुम्ही मोजलं तरी चालेल, पण राजकन्येच्या मतानुसार नाही झालं तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. बघा, जर राजकन्येच्या मताप्रमाणे नाही झालं तर तुरुंगात जावं लागेल. ठीक आहे म्हणतो. मग राजकन्या एका आसनावर बसते, त्याला एका आसनावर बसवलं जातं आणि 1 ते 20 पर्यंत त्यानं मोजायचं असतं. आता तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं, जे 1 ते 20 पर्यंत त्यानं कसं मोजलं आणि ते मी तुम्हाला विचारणार आहे. इथं उभारलेल्या सगळ्यांना विचारणार, लक्षात घ्या, कारण आपण वारकरी आहोत, आपल्याला ते आलंच पाहिजे. बघा, 1 ब्रह्म, 2 ब्रह्म आणि माया, 3 सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, 4 ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, 5 पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, गगन, मही, 6 शास्त्र, 7 सप्तस्वर, 7 नद्या, 7 समुद्र, 8 अष्टवसू, 9 नवविधा भक्ती, कीर्तन, अर्चन, वंदन, 5 सेवन, विष्णू स्मरण, आपल्याला माहीत आहे आत्मनिवेदन, ह्या नवविधा भक्ती, 10 दशदिशा, 11 रुद्र, 12 राशी, मेष, वृषभ, कन्या ह्या 12 राशी, 13 धनतेरस, 14 तिथी, 15 14 विद्या, 15 तिथी, 16 शृंगार, 17 तत्व, 18 पुराण, 19 तू, तो राजकन्येला म्हणतो, 19 तू आणि 20 मी. झालं का नाही 20 पर्यंत? मग ती लगेच राजकन्या त्या वारकऱ्याला माळ घालते. याचा अर्थ वारकऱ्याचा मुलगा झालं तरच हे ज्ञान मिळतं, इतरत्र शाळेत हे ज्ञान मिळत नाही. कारण आम्ही शाळेत शिकवतो, पण आम्हाला हे शाळेत शिकवता येत नाही.
तर हे इथंच मिळतं. म्हणून या जाग्याची महिमा गोकुळ उतरले रामा. खरं तर खूप सुंदर असं तुम्ही सगळे इतकं छान बसलाय ऐकायला, आणि मला पण किती बोलावं असं झालंय, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. म्हणून माझ्या वाणीला पूर्ण विराम इथंच देते. आणि काय चुकलं असेल तर क्षमा असावी. बोलता बोलता एखादा शब्द चुकून गेला असेल तर क्षमा असावी. मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. सर्व गायक मंडळी, टाळकरी, विनेकरी, आणि ह्या दादांचं मला नाव माहीत नाही. तुमचं नाव काय? हां, विजय सूर्यवंशी दादा हे चॅनलवाले आहेत. त्याचबरोबर चंदूदादा आणि त्यांचे चिरंजीव संत सेवा हरीचा कावा यूट्यूब चॅनलवाले आहेत. या सगळ्यांचा आभार. त्याचबरोबर पकवाजवादक, पेटीवादक, आणि विशेष म्हणजे तुम्ही सर्व संत मंडळी, भाविक भक्तजन, तुमच्यासाठी नाथांची शेवटची ओवी. नित्य नवा कैसा ओढवला रंग, श्रोता आणि वक्ता स्वये झाला पांडुरंग. खरोखर आपण एकरूप जिथं झालो तिथंच भगवंत आला आहे. एवढं या आजच्या ह्या कीर्तनाच्या ह्याच्यातून आईवडिलांची सेवा करा, देशाची सेवा करा, धर्म आपला पाळा. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावह. स्वतःचा धर्माचं पालन करा, एवढंच मी सांगेन. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. म्हणणार आहे कशा? चाल एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. तो देवा परमा पूज जागे, तो देवा परमा पूज जागी. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. तो देवा परम पूजती, तो देवा परम पूजती. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवाचा. खाली बसा, उठू नका कोणी. हृदयी कळवळा वैष्णवाचा. हे हृदयी कळवळा वैष्णवांचा. हृदयी कळवळा वैष्णव
तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा सगळ्यांनी एकदा पखवाज वादक 2 आणि पेटी वादक यांच्यासाठी तुम्ही टाळ वाजवायच्या आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या जोरात. आता ह्या टाळकऱ्यांच्यासाठी आणि गायकांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आणि पखवाज वाजवायचं. वा, खूप छान, खूप सुंदर, मस्तच. सगळ्यांचे इथं आभार, मनापासून अंतःकरणापासून आभार मानते. हां, विठ्ठल दे विठ्ठल दे विठ्ठल दे विठ्ठल दे विठ्ठल दे हा बोलेले कुरी बिडी वाकुडी वतरे करा क्षमा